नमस्कार. मी मृणालिनी वनारसे. तर या उपक्रमामध्ये आपण विज्ञानाशी संबंधित गप्पागोष्टी करणार आहोत. विज्ञानाचा इतिहास, विज्ञानाची वाटचाल, विज्ञानाचं तत्त्वज्ञान, विज्ञानाचा इतर विद्याशाखांशी असलेला संबंध या विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि आजच्या या आपल्या भागामध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत डॉक्टर मंदार दातार. जर का त्यांची फॉर्मल ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर मंदार दातार पुण्यातील एक नामवंत संस्था आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट इथे वैज्ञानिक म्हणून काम करतात. पुण्यातील नव्हे तर भारतातलीच ही एक अग्रगण्य संस्था आहे. तर असे मंदार दातार आज आपल्याबरोबर आहेत आणि आज मी त्यांच्याशी गप्पा मारू इच्छिते बॉटनी या त्यांच्याच विषयाबद्दल. या बॉटनी या 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 क्षेत्राचा इतिहास, बॉटनीशी संबंधित काही थोडीशी तत्वचिंतनात्मक चर्चा आणि बॉटनीचा इतर विषयांशी असलेला संबंध या बाबतीत मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे. तत्पूर्वी आता इथून पुढे मी त्याला मंदार असं म्हणणार आहे. जवळचे मित्र आहोत आम्ही. तर मंदार, बॉटनी या विषयाकडे वळण्याआधी मला तुला असं विचारायचं आहे की तू बॉटनीकडे कसा वळलास? प्रथमतः धन्यवाद या परिचयाबद्दल. मी पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून BSc मध्ये बॉटनी केलं आणि त्या दरम्यान दुसऱ्या वर्षाला सेकंड इयरला मी जेव्हा होतो तेव्हा माझं नसरापूरजवळ नायगाव नावाचं गाव आहे. तर त्या गावातून रोज कॉलेजला यायचो आणि एक दिवस असं झालं, तिथे एक जिज्ञासा नेचर क्लब नावाचा एक क्लब के घाणेकरांनी चालवला होता आणि त्या जिज्ञासा नेचर क्लबच्या ॲक्टिव्हिटीज अंतर्गत आम्हाला गरवारे कॉलेज कॅम्पसमधली प्लांट्स जे आहेत, ट्रीज आहेत, त्यांचा परिचय डॉक्टर हेमा सानेंनी करून दिला होता. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की ह्यांनी तर इथली सगळी प्लांट्स दाखवली, पण मी आता लहानपणापासून माझं खेडेगावात बालपण गेल्यामुळं मी अनेक वनस्पती बघत आलो होतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की अशा काय वनस्पती या कॉलेज कॅम्पसमध्ये असणार आहेत. माझ्या गावात तर अशा विशेष कितीतरी वनस्पती असतील, यांना परिचय नसेल असं मला पहिल्यांदा वाटलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी मला एक अशी वेगळी वाटणारी वनस्पती, तिचा एक नमुना सोबत आणला आणि मला असं वाटत होतं की माझ्या गावाला तर कधी साने मॅडम गेल्या नसणार आहेत, त्यांना कदाचित या वनस्पतीचा परिचय नसेल. आणि त्यावेळी काहीच अंदाज नव्हता डायव्हर्सिटी काय असते. दुसऱ्या वर्षालाच होतो. आणि मग मी जेव्हा तो नमुना त्यांना दाखवला तेव्हा त्यांनी त्याचं बोटॅनिकल नाव, त्याची माहिती असं सगळं सांगितलं. मग मी पुढच्या दिवशी अजून एक वनस्पतीचा नमुना आणला आणि त्यांना दाखवला. त्याचंही त्यांना नाव माहिती होतं. आणि मग मला या शास्त्राविषयी एकूण क्युरिओसिटी वाटायला लागली की हे कसं काय या पटकन ही सगळी नावं सांगतात, ही माहिती सांगतात. ही कुठली यांच्याकडे जादूची कांडी आहे ज्याच्यामुळे त्यांना पटापट ओळखता येत आहेत ती नावं असं. अगदीच बरोबर. आणि मग मी त्यांना तिसऱ्या दिवशी अजून एक वनस्पती घेऊन आल्यावर त्या मला म्हणल्या की तुम्ही काहीतरी वेगळ्या वनस्पती घेऊन येताय, तुम्ही कुठून आणताय? मग मी त्यांना असं सांगितलं माझं गाव आहे आणि मी रोज मला ST पकडायला 1-2.5 किलोमीटर चालत यावं लागतं, तो सगळा मधला जंगलाचाच भाग आहे. तर त्या म्हणल्या मग तुम्ही असं करा की रोज एक वनस्पतीचा नमुना घेऊन येत जा आणि आपण एक त्याची डायरी करू, त्या डायरीत तो नमुना चिकटवायचा आणि त्याच्या कडेला त्याची माहिती लिहायची, असा एक उपक्रम आपण करूया. आणि मग मी मिळतील तसे नमुने आणायला लागलो. मग मला बघायला शिकलो त्याच्यातून. मग आणखीन जास्ती दूरवर भटकायला लागलो गावाच्या आसपास, कारण काहीतरी वेगळं नेलं पाहिजे त्या डायरीत. आधी जे होतं ते मला परत आणायचं नव्हतं. दुसरं वर्ष संपताच मला गावातली सगळी झाडं जवळपास त्यांचा परिचय झाला होता. आणि मग मी त्याच वेळी ठरवलं की वनस्पती वर्गीकरण हा आपल्याला आवडीचा विषय दिसतोय, तर हा घ्यायला हरकत नाही. मग मी BSc बॉटनीत केलं. त्यावेळी मला अंबोलीला जायची संधी मिळाली आणि तिथं वेगळ्याच परत वनस्पती बघितल्या ज्या माझ्या गावात नव्हत्या. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की तुम्ही जेवढ्या वेगळ्या प्रदेशात जाल, वेगळ्या ठिकाणी जाल, तर तिथं वेगवेगळ्या वनस्पती तुम्हाला मिळतील. आणि मग या डायव्हर्सिटीचा थोडा परिचय होत गेला. मग मी पुणे विद्यापीठातून MSc केलं वनस्पती वर्गीकरण शास्त्रातच. आणि त्यानंतर मला एक नामी संधी चालून आली. ती अशी होती की मला PhD करायला मिळालं.
आणि बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची आमची जी वनस्पती अभ्यासकांसाठी पंढरी असलेली संस्था आहे, त्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियात PhD करायची संधी मिळाली. आणि आमचे जे सर होते डॉक्टर लक्ष्मी नरसिंहन, त्यांनी मला सांगितलं की तुला मोलेम नावाचं अभयारण्य आहे गोव्यातलं, तिथं PhD करायचे. आणि मग मी 2001च्या सप्टेंबरमध्ये मोलेमला गेलो आणि परत वेगळं सगळं जे इकडं बघितलं नव्हतं अशा सगळ्या वनस्पती दिसल्या. पुढं 3 वर्ष वारंवार तिथं जात राहिलो आणि त्या वनस्पतींचा परिचय झाला. आणि मग नुसता वनस्पतींचा परिचय झाला असं नाही, तर त्यातल्या अधिवासांचा, त्या एकूण कशा बदलतात त्याच्या पॅटर्नचा परिचय झाला. खूप गोष्टी त्या 2-3 वर्षाच्या दरम्यानचं बघितल्या आणि तो खरं मला वाटतं की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. फारच इंटरेस्टिंग आहे हा संपूर्ण प्रवास मंदार. म्हणजे असं बघ की तुझ्या गावातल्या मंडळींना आपल्या आजूबाजूच्या परिसराची, तिथल्या वनस्पतींची ओळख नसते असं तर बिलकुल नसतं. त्याची तिथली नावं असतात ठरलेली. परंतु बॉटनी या एका विद्याशाखेची ओळख होताना असं लक्षात येतं की ते जे स्थानिक नाव असेल त्याच्या पलीकडे याची एक काहीतरी वेगळी ओळख आहे. आणि ही ओळख कशी निर्माण झाली त्याचा पण एक प्रवास आहे. बॉटनीला हे सगळं कसं काय ज्ञात झालं, एवढ्या सगळ्या वनस्पतींची अशा प्रकारची नावं कशी काय ठरत गेली. त्यानंतर साने मॅडमना तुझ्याकडच्या वनस्पती माहीत असणं, याच्यामध्ये या वनस्पतींचा आढळ हा काही फक्त आपल्याच गावात नाही तर तो इतरत्र सुद्धा असतो, याची एक आपल्याला नकळत माहिती होते की हे काही फक्त माझ्याच गावापुरतं मर्यादित नाहीये. आणि त्याचबरोबर मोलेमसारख्या ठिकाणी जाऊन हे पण लक्षात येणं की इथे जे आहे ते मात्र पुष्कळ वेगळं आहे. ह्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या गावामध्ये नाही आहेत. तर या तऱ्हेने वनस्पतींच्या बाबतीमध्ये हा जो प्रवास तुझा झाला आणि तो बॉटनीच्या पद्धतीने झाला की ज्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे आहे ते कळणं, त्याला सुद्धा त्याचं एक काहीतरी नाव आहे या विद्याशाखेमध्ये हे कळणं, आणि मग तिथून पुढे जाऊन ही डायव्हर्सिटी म्हणजे काय आहे तिथपर्यंत जाणं. तर मला असं वाटतं की इथून आता मला बॉटनी या विषयाच्या इतिहासाकडे थोडंसं वळायला आवडेल की साधारण अशीच सुरुवात झाली असेल का माणसांची आणि वनस्पतींच्या म्हणजे माणसांकडे वनस्पतींच्या असलेल्या ज्ञानाची, त्याच्यामधल्या पद्धतीची, की वनस्पती बघणं, निहाळणं ही गोष्ट तर प्राण्यांना सुद्धा करावी लागते. त्यांना हे अत्यंत महत्त्वाचं असतं, स्वतःला जगवणं, पोट भरणं, आणि मुख्यतः चुकीच्या गोष्टी पोटात जाऊन आपला जीव जाणं ही गोष्ट कुणालाच परवडणारी नाही. त्याच्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये एक उपजत शहाणपण दिसतं, काय खायचं काय नाही खायचं, किंवा औषधोपचार सुद्धा त्यांना माहीत असतात की पोट खराब झालेलं असेल तर काय जाऊन चघळायचं वगैरे, यासारख्या गोष्टी सुद्धा त्यांना माहिती असतात. माणूस म्हणजे आपले पूर्वज सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळे नसणार. मला वाटतं की एथनोबॉटनी ही जी शाखा आहे, विद्याशाखा आहे बॉटनीच्याच अंतर्गत, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पुष्कळ प्रमाणात केला जातो की हे स्थानिक शहाणपण असतं, अजूनही आहे माणसांच्याकडे, की वनस्पतींचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो, औषध म्हणून, फूड म्हणून, आणखीन काही उपयोगाच्या वस्तू म्हणून. आणि इथपासून करता करता बॉटनीचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर तू काय सांगशील या इतिहासाबद्दल बॉटनीच्या? आता ज्या पहिल्या माणसाने पहिली वनस्पती खाल्ली असेल तिथपासूनच या वर्गीकरण शास्त्र, जी आमची मुख्य गाभ्यातली शाखा आहे बॉटनीच्या, वनस्पती वर्गीकरण शास्त्र ही जी गाभ्यातली शाखा आहे बॉटनीच्या, त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आपण होमोसेपियन्स 2 लाख वर्षापूर्वी उत्क्रांत झाले असं म्हणतो, पण महत्वाचा जो टप्पा होता तो म्हणजे 70,000 वर्षापूर्वी जे कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन झालं, त्याला बोधाची क्रांती म्हणतात. आणि या बोधाच्या क्रांतीमध्ये भाषा विकसित झाली आणि मग जी खाल्लेली वनस्पती होती त्याची माहिती, ती चांगली आहे चवीला, याची माहिती आपल्या टोळीतल्या दुसऱ्या सदस्यांना देणं असेल, किंवा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करणं असेल, काही तुमच्या मित्र टोळ्या असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं असेल, तर ह्यांनी खरं वर्गीकरण शास्त्राला सुरुवात झाली. आणि आपण आत्ता म्हणतो की आपण अन्नधान्याच्या बाबतीत अतिशय समृद्ध जीवन जगतोय आणि खूप विविधता आपल्या अन्नात आहे,
आणि जगभराच्या अनेक वनस्पती आपल्या अन्नात आहेत. पण ह्याला तसं म्हटलं तर ह्याला एक दुसरी बाजूही आहे. आदिमानव जो होता, म्हणजे मी कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन नंतरचा होमोसेपियन्स त्याचा उल्लेख करतोय, तर त्याच्या अन्नामध्ये आजच्यापेक्षा जास्ती विविधता होती असं मला वाटतं. तर आज कसं आपले काही ठराविक पिकच आपल्याला खावी लागतात. एक 17-18 पिकं असतील महत्वाची जगभरातली पहिली काही काढली तर तीच सगळ्यांच्या अन्नात आहेत. पण हा आदिमानव जो असेल तो आज सकाळी मशरूम खात असेल, संध्याकाळी त्याने एखादं हरिण मारलं, दुसऱ्या दिवशी तो मासेमारीला गेला, उद्या संध्याकाळी त्यांनी फर्न्स काही खाल्ले, परवा काही कीटक जमवून खाल्ले. तर आठवडाभराची डिलिशियस आठवडाभराची जर आपण रेंज बघितली त्याच्या अन्नाची, तर ते आजच्यापेक्षा नक्कीच त्याच्यामध्ये विविधता होती. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं त्यांना पथ्य पाळायची गरज होती, ते म्हणजे कुठली वनस्पती खाल्ली तर ती अन्न असेल आणि कुठली वनस्पती खाल्ली तर ती विष असेल. तर ह्याचं निरीक्षण अगदी सुरुवातीच्या काळात माणसाच्या फार महत्वाचं होतं. आणि मग प्राणी एखादी वनस्पती खात आहेत का याचा अभ्यास करणे, किंवा आपल्याच टोळीतल्या किंवा दुसऱ्या टोळीतल्या एखाद्या माणसाने एखादी वनस्पती खाल्ली तर तो टिकलाय का तो गेलाय याच्यावरून काही तर्क मांडणे. आणि अशा रीतीनं सुरुवातीच्या काही खाद्य वनस्पती माणसांनी ओळखायला सुरुवात केली. आणि खाद्य आणि अखाद्य याच्यातला फरक माझ्या मते वनस्पती वर्गीकरण मधला हा पहिला फरक त्याच्यामध्ये असणार आहे. राईट. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आता इतर प्राण्यांच्या मध्ये आपल्याला असं नाही दिसत की त्यांच्यामध्ये काही एक खास वनस्पतींचा अभ्यास करण्याची काही एक वेगळी पद्धती आहे. माणसं आहेत, म्हणजे त्यांच्यातले जे कोणी मेंबर्स असतील त्यांच्यामधले ते आहेत, असं काही त्यांच्यामध्ये नाही आहे. ते त्यांना जे उपजत शहाणपण आहे तेवढ्यावरतीच त्यांनी त्यांचा कारभार सगळा आतापर्यंत केलेला आहे. माणसांच्या मध्ये मात्र असं दिसतं की वेगवेगळ्या विद्याशाखा उदयाला आल्या. तशीच एक बॉटनी ही पण एक विद्याशाखा उदयाला आली की जी झाडांच्या बद्दल सर्वसाधारण माणसांना त्याच्याबद्दल एवढं माहिती असतं की ह्याच्यामध्ये काहीतरी झाडाझुडांबद्दल अभ्यास चालतो. तर खरं म्हणजे जी गोष्ट इतकी उपजत प्रेरणेची आहे त्याचा एवढ्या एका विद्याशाखेमध्ये परिवर्तन होईल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास या विद्याशाखेमध्ये निर्माण झाला. साधारण आपण असं म्हणू शकतो की 2000 वर्षांचा हा इतिहास आहे, किंवा त्याहूनही जास्तीच थोडासा एवढा या विद्याशाखेचा इतिहास आहे असं आपल्याला दिसून येतं. तर आणि तू ज्या वर्गीकरणाबद्दल म्हणतो आहेस त्या वर्गीकरणाची सुद्धा एक वेगळी ओळख, वेगळी सुरुवात ही या 2500 वर्षांपूर्वी साधारण झालेली दिसून येते. आणि मी चुकत नसेन तर सुरुवातीला अरिस्टॉटलनी याची सुरुवात केली. अरिस्टॉटलकडे अनेक विद्याशाखांचं जनकत्व आहे खरं सांगायचं तर. म्हणजे अशी कुठलीच एक ब्रांच मला दिसत नाही की ज्याचं उगम आपण शोधत शोधत गेलो तर अरिस्टॉटलपर्यंत पोहोचणार नाही अशी काही खात्री देता येत नाही. इतकं भलं काम अरिस्टॉटलनी कसं काय करून ठेवलं असेल हा एक वेगळाच विषय आहे अभ्यासाचा. पण अरिस्टॉटलनी बायोलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणावरती विचार केला होता आणि त्यांनी पण वर्गीकरणाचा विचार केला होता. आणि त्याला त्यावेळेला जे असं वाटत होतं की आपण काय हवेतले, जमिनीवरचे, पाण्यातले असे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे करू शकतो त्याचं वर्गीकरण असं. तर या तऱ्हेने त्यांनी त्याची सुरुवात केली आणि जी पुढे त्याचा शिष्य थिओफ्रेस्टसनी ती पुढे चालवली. तर काय केलं नेमकं काम या मंडळींनी की ज्याचा प्रभाव पुढपर्यंत राहिला? तर सुमारे 2500 वर्षापूर्वी आपण इतिहास बघितला तर हा सगळा ग्रीक जे फिलॉसॉफर होते ज्याचा तू उल्लेख केलास, तर ती सॉक्रेटिस पासून सुरू झालेली गुरुशिष्य परंपरा आहे. SPAT, सॉक्रेटिस, प्लेटो, त्यानंतर अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटलचा विद्यार्थी थिओफ्रास्टस. तर अरिस्टॉटलनी पहिल्यांदा तर्क आणि तर्कसंगत विचारसरणी मांडली आणि खूप गोष्टींना त्यांनी काहीतरी आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो त्या विज्ञानाच्या कसोट्या त्यावेळी लावायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी स्वतः खूप अनेक स्वतः आसपासच्या परिसरातली निरीक्षणं केली. त्या निरीक्षणावर आधारित अरिस्टॉटलनी स्वतः काही तर्क मांडले आणि काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या. आणि मग त्याचा विद्यार्थी जो होता थिओफ्रास्टस म्हणून, त्याला तर आम्ही बॉटनीचा फादर ऑफ बॉटनी असं म्हणतो, बॉटनीचा प्रपितामह होता तो.
आणि या एरिस्टॉटलचा विद्यार्थी थिओफ्रास्टस याची 2 पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांची नावं मला फार आवडतात. त्याच्यातलं एक पुस्तक आहे, तो म्हणतो, त्या पुस्तकाचं नाव आहे एन्क्वायरी इंटू प्लांट्स. म्हणजे मगाचपासून आपण उल्लेख करतो की कुतूहल सर्व गोष्टींची सुरुवात करतं. तर या वनस्पतींविषयी जे कुतूहल आहे ते कुतूहल त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ग्रोथ ऑफ प्लांट्स वाढतात कशी, असे काही मूलभूत प्रश्न त्यावेळी लोकांना पडले आणि ते थिओफ्रास्टसला अर्थातच पडले आणि त्यांनी त्याच्यातून या सगळ्याच्या सुरुवात केली. पण त्याचवेळी भारतातही आयुर्वेदासाठी उपयुक्त ठरणारे अनेक ग्रंथही लिहिले जात होते. आपल्याकडे वनस्पतींची वर्गीकरण होत होती, वृक्ष, शूप, वेली अशा स्वरूपाची किंवा वर्षायू वनस्पती अशा स्वरूपाची वर्गीकरण होत होती. तर जिथं जिथं संस्कृती विकसित झाल्या तिथं त्यांनी तिथं जे विचारवंत होते, तिथले फिलॉसॉफर होते, तिथले थिंकर होते, त्या सगळ्यांनी आसपासची जी सृष्टी आहे त्याची काहीतरी संगती लावता येते का, हे जे कोडं आहे ते उलगडता येते का, ह्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले. पण आपण आता सगळं जे सायन्स आहे ते युरोपियन चष्म्यातून बघत असल्यामुळं आपण हा धागा पकडला तर हे सगळं एरिस्टॉटल आणि एरिस्टॉटलच्या आधी थिओफ्रास्टसपर्यंत हे सगळं वर्गीकरणाचं आपण नेऊन ठेवू शकतो. बॉटनी हे नाव सुद्धा जर का बघितलं तर त्यातला शब्द आहे बुटेन, आणि या बुटेनचा अर्थ कुरण असा होतो. पाश्चर किंवा कुरण अशा अर्थाने हा शब्द आहे. याची मला गंमत वाटली, कारण मग अशी आपण म्हणालो की सजीव सृष्टीचे हे 2 मुख्य भाग आहेत, प्राणी आणि वनस्पती. वनस्पती आपलं अन्न स्वतः बनवू शकतात आणि ते बनवलेलं अन्न खाऊन प्राणी राहू शकतात. तर त्या अर्थाने प्राण्यांच्यासाठी हे सगळं कुरणच आहे असा एक त्याच्यातून अर्थ निष्पन्न होऊ शकतो बोटेन ह्याच्यामधून. आणि दुसरं मला असं वाटलं की ही जी एक ख्रिश्चन धर्मामध्ये ही एक जी इमेज आहे, ज्याला येशू हा मेंढपाळ आहे असं म्हटलं जातं, तर तो अशा अर्थाने मेंढपाळ आहे की तो त्याच्या कळपाची चांगली निगा राखतो, तो त्यांचं संरक्षण करतो. तर तसं मेंढपाळ होणं हे एक प्रकारचं उद्दिष्ट असल्यासारखं आपल्याला दिसतं की हे जरी आपल्या उपभोगासाठी आहे तरी सुद्धा आपण त्याचा उपभोग हा अमर्याद पद्धतीने घेता कामा नये, तर तो आपल्याला जबाबदारीने उपभोग घ्यायचा आहे. तर असं सुद्धा त्याच्यातनं काही सूचन आहे का, हे सगळ्या आपल्या इंटरप्रिटेशनसाठी उपलब्ध असणाऱ्या या गोष्टी आहेत. परंतु जाता जाता या नावाची सुद्धा त्याचा सुद्धा एक छोटा इतिहास आहे, हे याच्यामधून मुख्य सांगायचं होतं. तर या तऱ्हेने आता हे जे एरिस्टॉटल आहे, थिओफ्रास्टस आहे, यांचं जे काम त्यांनी केलं होतं बॉटनीच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी ज्या तऱ्हेच्या वर्गीकरणाला सुरुवात केली त्याचा प्रभाव पुढे पुष्कळ शतकं नाही, मला वाटतं की सहस्रक त्याचा प्रभाव राहिला, तो अगदी आताच्या 16व्या-17व्या शतकापर्यंत. तर या मधल्या काळात काय घडत होतं बॉटनी या फील्डमध्ये? हे विविधतेची वर्गवारी लावण्याचं काम एरिस्टॉटल म्हणजे सॉक्रेटिस, एरिस्टॉटल यांच्या परंपरेतून, थिओफ्रास्टस यांच्या परंपरेतून चालू झालंच होतं. आणि हा जो प्लेटो म्हणून आहे, तो जो सॉक्रेटिसचा शिष्य होता, त्यांनी काही महत्त्वाची मांडणी करून ठेवली होती. तर त्याची मांडणी अशी होती की तो म्हणतो की प्रत्येक एका जातीचा सजीव असेल, मग तो एखादी वनस्पती असेल, एखादा प्राणी असेल, एखादा पक्षी असेल, तर त्या सर्वांमध्ये, त्या जातीच्या सर्व सजीवांमध्ये एक इसेन्स असतो आणि त्याला त्यांनी इसेन्शियलिझम म्हटलं. आणि हा इसेन्स फक्त त्या जातीपुरता मर्यादित नाही, तर तुम्ही काही प्राणी किंवा काही वनस्पती एखाद्या गटात एकत्र करणार असाल तर त्या गटाला एकत्र आणणारा काही जी गोष्ट असेल तर ती इसेन्स असते. आणि तो इसेन्शियलिझम, तो इसेन्स तुम्ही शोधायचा आणि त्यांचं ग्रुपिंग करायचं, त्याचं वर्गीकरण करायचं, असा अगदी प्लेटोचा पहिल्यापासूनचा त्याचा विचार होता. आणि पुढं मग त्याचे सगळे जे शिष्य आहेत किंवा त्याच्या शिष्य परंपरेत तयार झालेले किंवा थिओफ्रास्टसची विचारसरणी पुढं नेणारे,
या सगळ्यांनी या इसेन्शियलिझमचा अंगीकार केलेला दिसतोय. आणि थेट पुढं लिनायसपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ. तर ही मांडणी इसेन्शियलिझमची, कॉमन इसेन्स असणे, ही मांडणी फार महत्वाची होती त्याच्यामध्ये. आणि तो असं म्हणायचा की हे जे काही इथले सस्य आहेत, इथल्या ज्या गवत आहे, इथला एखादा वृक्ष आहे आंब्याचा, तर हे मूळ प्रती नाहीत, तर ह्या दे आर जस्ट मिअर रिफ्लेक्शन्स ड्रॉन ऑन द सँड ऑर मिअर इमेजेस ड्रॉन ऑन द सँड. आणि मूळ याच्या ज्या प्रती आहेत, मूळ जो खरा प्राणी आहे तो कुठेतरी कन्सेप्च्युअल स्पेसमध्ये आहे आणि प्रत्येक इथला प्राणी त्या कन्सेप्च्युअल स्पेसमधल्या टाईप प्राण्याशी, जो त्याचा आदर्श नमुना आहे, त्याच्याशी काहीतरी एका इनव्हिजिबल कॉर्डनी जोडल्या गेलेल्या आहेत. तेव्हा त्यांचं ग्रुपिंग तुम्हाला करायचं असेल तर हा इसेन्स बघितलाच पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा पुढच्या सगळ्या वर्गीकरणांमध्ये आपल्याला दिसतो. एक डायोस्कोरिडस नावाचा एक नेरोच्या आर्मीमध्ये असलेला सद्ग्रस्त होता, फिजिशियन होता, म्हणजे औषधं देणारा होता. कारण त्या काळात बॉटनी असा व्यवसाय नव्हता, तर जे वनस्पतींचा अभ्यास करायचे ते सगळे औषध देणारेच होते. आणि जे औषध देणारे होते त्यांनीच बॉटनीचा हळूहळू प्रसार केला. तर हा डायोस्कोरिडसचा फार मोठा काम आहे. त्यांनी त्या ज्या काळात, म्हणजे आपल्याकडं जेव्हा सातवाहनांचं, म्हणजे गौतमीपूर्ण सातकर्णी जेव्हा आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्राचा संदर्भ द्यायचा झाला, तेव्हा जो होता त्या काळात हा डायोस्कोरिडस तिथं होता. आणि त्यांनी मटेरिया मेडिका नावाचा ग्रंथ लिहिला डायोस्कोरिडसनी. आणि हा ग्रंथ, आपण म्हणतो की पुस्तकाचं लाईफ किती असतं, तर आपण म्हणतो की 10 वर्ष चाललं, 15 वर्ष चाललं पुस्तक, काही वर्ष आपण 100 वर्ष एखादं पुस्तक चाललंय तर आपण खूप कौतुकाने बोलतो. हे डायोस्कोरिडसचं पुस्तक जवळपास 1,500 वर्ष आदर्श मानलं जात होतं आणि ते चर्चेत होतं. तर हा डायोस्कोरिडसनी बऱ्यापैकी सुरुवातीचं इसेन्शियलिझमवर आधारितच वर्गीकरण केलं या मटेरिया मेडिकामध्ये. आणि त्यानंतरही बरेच अभ्यासक आले. त्याच्यामध्ये एक मॅग्नोल म्हणून होता, एक सिसाल्पिनो म्हणून होता, बाव्हिन नावाचे भाऊ होते. आणि हा सगळा 1500 वर्षाचा काळ आहे. आणि टाइम जो आहे, क्लॉक आहे, ते सरळ 1500 वर्ष पुढे जातं. आणि 17व्या शतकात शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला 1627लाच जन्मलेला एक जॉन रे नावाचा एक ट्रिनिटी कॉलेजमध्ये इंग्लंडचा एक प्राध्यापक होता. आणि ह्यांनी ही मांडणी जी होती, आत्तापर्यंत वर्गीकरण, तोपर्यंत जे काही विचार, त्याच्यातली फिलॉसॉफी पुढे आली होती, ती मांडणी आणखीन सुपरफाईन केली. आणि हा जॉन रे अतिशय हुशार मनुष्य होता. ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केले. तो आसपास फिरायला जायचा, वनस्पतींचे नमुने घेऊन यायचा, ते नमुने साठवून ठेवायचा. आणि त्यांनी सर्व परिसरात जे काही एक्सप्लोरेशन केली, त्या सगळ्या वनस्पतींचा अभ्यास केला होता. आणि नुसता वनस्पती बघून नाही, तर त्यांनी त्याच्या बिया आणल्या, त्या बिया रुजवल्या, त्या रुजल्यानंतर त्यांनी पाहिल्या की त्या कशा रुजल्यानंतर त्यांची रोपं कशी तयार होतात छोटी. आणि त्या रोपावरून त्यांनी असा तर्क बांधला की वनस्पतींमध्ये 2 मोठे गट आहेत, एकदल आणि द्विदल. कारण पहिलं जे कॉटिलिडॉनरी लीफ तयार होतं, त्याच्यावरून ती वनस्पती एकदल आहे का द्विदल हे ओळखता येतं. आणि अर्थात बी बघूनही ओळखता येतं. पण हा पहिल्यांदा या जॉन रेचा कन्सेप्ट आहे की एकदल आणि द्विदल अशा प्रकारच्या 2 वनस्पती आहेत. आणि त्याचा आणखीन एक महत्वाचा विचार या टॅक्सॉनॉमी किंवा वर्गीकरण शास्त्रात असा होता की तो म्हणायचा, हा जो आसपासचा पसारा आहे भोवतीचा, त्याचा काहीतरी संगत लावायचा आपण या वर्गीकरण शास्त्रात प्रयत्न करतोय. तर ही संगत लावायची म्हणजे एका मोठ्या बॉक्समध्ये आपण त्याला ठेवणार आहोत, की हा सगळा पसारा आपण आणून एका बॉक्समध्ये ठेवला, त्याच्यामध्ये कॉमन इसेन्स शोधलेला आहे, जो पार प्लेटोपासून सुरू झालेला इसेन्शियलिझम आहे तो इथपर्यंत आहे. तर कॉमन इसेन्स शोधून तो आपण एका बॉक्समध्ये, काही आपण वनस्पतींचं वर्गीकरण करत असू तर काही कॉमन इसेन्स असलेल्या वनस्पती तिथं ठेवल्या. पण शेवटी काय होतं, त्या बॉक्समध्ये पसाराच राहतो. मग त्या बॉक्समध्ये अजून एक बॉक्स छोटा ठेवायचा की ज्याच्यामध्ये आणखीन काहीतरी कॉमन गोष्टी वनस्पतींमधल्या शोधायच्या आणि त्या बॉक्समध्ये ठेवायच्या. आणि त्या बॉक्समध्ये परत पसाराच आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक छोटा बॉक्स. तर ही बॉक्स इन बॉक्स पद्धत आहे ना, ह्याचा अगदी सुरुवातीचा विचार ह्या जॉन रेनी केला होता. आणि आमची टॅक्सॉनॉमीच्या अनेक व्याख्या आहेत, त्याच्यातली एक फार महत्वाची व्याख्या आम्ही नेहमी
लोकांना सांगतो की ही व्याख्या खरं टॅक्सॉनॉमीचं रिफ्लेक्शन आहे, त्याचं प्रतिनिधित्व करणारी आहे. तर ती व्याख्या असं म्हणते, टॅक्सॉनॉमी इज द सायन्स ऑफ फाइंडिंग डिफरन्सेस इन सिमिलॅरिटीज अँड फाइंडिंग सिमिलॅरिटीज इन डिफरन्सेस. तर तुम्हाला एखाद्या परिसरातल्या वनस्पतींचं वर्गीकरण करायचं असेल, तर वेगळ्या अनेक बॉक्स तयार करायचे असतील त्यांचे, तर तुम्हाला आधी त्यांच्या सिमिलॅरिटी शोधल्या पाहिजेत. आणि सिमिलॅरिटीनी तुम्ही त्यांना सिमिलॅरिटी म्हणजे जो इसेन्स शब्द आपण बोलतोय त्याच्याशी साधर्म्य असलेला शब्द आहे. आणि तुम्ही वनस्पतींमधली एकदा साधर्म्य बघितली, त्यांना एका गटात केलं की तुम्हाला त्याच्या प्रत्येकापर्यंत इंडिव्हिज्युअल वनस्पतीपर्यंत जायचं असेल तर मग साधर्म्याचा उपयोग होते. मग तुम्हाला वैधर्म्य डिफरन्सेस शोधावे लागतात. आणि हे साधर्व वैधर्म्य खेळत राहणे म्हणजे वर्गीकरण आहे असं मानलं जातं. तर हे जॉन रेचं काय झालं, ट्रिनिटी कॉलेजमध्ये जे काही अधिकारी वर्ग होता त्यांना त्याचे फारसे हे उद्योग मान्य नव्हते की हा चांगलं शिकवायचं सोडून मुलांना हे काय वनस्पती गोळा करत फिरतो. आणि त्यामुळे त्यांनी बाहेर काढलं त्या व्यवस्थेतून. आणि तोही त्याच्यातून बाहेर पडला आणि तो काही वर्षानंतर विजनवासातच गेला. आणि त्यामुळं काय झालं की काम ते तिथं थोडंसं थांबल्यासारखं झालं. आपल्या पुढच्या चर्चेमध्ये लिनायसचा उल्लेख होणार आहे. ते लिनायसची जागा घेईल एवढा प्रतिभावंत असलेला हा जॉन रे, मात्र तो काही कारणामुळं त्याचा जो विचार होता तो इथपर्यंत सीमित राहिला आणि पुढे त्याला पुरेसं संशोधन करायची संधी मिळालीच नाही. फार छान सांगितलंस मंदार. हा एवढा जो 1500 वर्षांचा जवळपास कालावधी आहे, थिओफेस्टस नंतर ते जॉन रे पर्यंत, त्याहूनही जास्ती काळ. आणि या सगळ्यामध्ये आपल्या लक्षात येतं की इसेन्स पासून सुरुवात झाली आहे आणि त्याच्या बरोबरीने मग आता आपण रिझेम्बलन्स, सिमिलॅरिटीज, डिसिमिलॅरिटीज याची चर्चा करतो आहोत. हे मानवी बुद्धीचंच एक व्यवच्छेदक लक्षण आहे असं दिसून येतं की या तऱ्हेने तू जसं म्हणालास की सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीजचा विचार करत राहणं हे एक मानवी बुद्धीचं अंग आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या पसाऱ्यामध्ये आपल्या पुरतं का होईना काहीतरी एक ऑर्डर शोधण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. म्हणजे मला तर नेहमी आता पावसाळा चालू आहे आणि असं दिसतं की अगदी भर शहरात सुद्धा एखादी वीट सुद्धा हिरवी होऊन जाते शेवाळ्याने. आणि त्या शेवाळ्यावरती मग छोटेसे किडे दिसायला लागतात. त्या किड्यांना खायला अजून कोणीतरी येतं. प्रत्यक्ष निसर्गामध्ये इतकी गुंतागुंतीची सगळी व्यवस्था आहे, परंतु माणसाला मात्र या सगळ्या गुंतागुंतीच्या पसाऱ्यामध्ये काहीतरी ऑर्डर हवीशी वाटते. आणि कदाचित तीच एक ओढ असेल की ज्याच्यामुळे आपण क्लासिफिकेशनकडे सर्व काळ आकृष्ट होतो, ओढले जातो. आणि त्याच्यामध्ये आपण अधिकाधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत राहतो की जी गोष्ट जॉन रे पासून आपण असं बघतोय की एका वेगळ्या स्तरावरती गेली असं दिसून येतं. आणि मगाशी तू त्याच्या प्रयोगांचा उल्लेख केलास आणि मला असं वाटलं की हळूहळू आपण विज्ञान युगाकडे गेलो याच्या निमित्ताने, की जिथे प्रयोगशीलतेला मूल्य होतं, करून बघणे या गोष्टीला मूल्य होतं. आणि असे निष्कर्ष की जे सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत याला मूल्य होतं. म्हणजे आता हा इसेन्स उदाहरणार्थ किंवा प्लेटोची जी कल्पना होती की आदर्श काहीतरी कुठेतरी वेगळीकडे आहे आणि आपण मात्र त्याचं काहीतरी इम्परफेक्ट कॉपीज इथल्या बघतो आहोत, याला आता अशा पद्धतीचा छेद मिळाला होता की जे काही आहे ते इथे आपल्या डोळ्यासमोर आहे, इथे आपल्याला प्रयोग करून बघायचेत, इथल्या निष्कर्षांवरती आधारित आपल्याला पुढची सगळी व्यवस्था लावायची आहे. तर त्याच्यामुळे हा एक वेगळा टर्न आहे इथे. तर इथून वेगळ्या कशा झाल्या गोष्टी, इथून पुढे काय काय घडलं? जॉन रे नंतर युरोपियन प्लॅटफॉर्मवर लिनायसच आगमन झालेलं. आणि तू म्हणलीस तसं ऑर्डर हा शब्द, ऑर्डर शोधणे, तर आता आपण फॅमिली वगैरे म्हणतो त्याला पूर्वी नॅचरल ऑर्डरच असं म्हणायचे की नैसर्गिक आम्ही काहीतरी एक त्याच्यातली ऑर्डर शोधून त्यांना एकत्रित आणलंय. आणि तो परत इसेन्शियलिझमचाच कन्सेप्ट पुढं जातो. पण मला परत एक भारतातला उल्लेख या दरम्यानचा करायचा की जो लिनायसच्या आधीचा आहे. डच आर्मी आपल्याकडे जेव्हा आली होती, त्या डच आर्मीचा गव्हर्नर असलेला एक व्हॅन रीड नावाचा सद्ग्रस्त होता. आणि तो या मलबार कोस्टला, आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे म्हणजे कोकणाची, गोव्याची आणि कोस्टल कर्नाटक आणि केरळची, या पूर्ण किनारपट्टीला मलबार किनारपट्टी, मलबार कोस्ट असं म्हणतात.
त्या मलबार कोस्टवर हा सद्ग्रस्त आलेला आहे आणि त्याला इथल्या वनस्पती दिसतात. त्याचा मुख्य तो आर्मीतून आल्यामुळं गव्हर्नर होता, पण त्या काळात युद्ध ही महत्वाची गोष्ट होती. तर एकीकडे युद्ध चाललेत पण आणि बाकीच्याही गोष्टी चाललेल्या आहेत, पण तो इथल्या वनस्पतींची नोंद करतोय. आणि या मलबार कोस्टच्या प्लांटची नोंद करताना त्यांनी इथल्या स्थानिक लोकांची मदत घेतलेली आहे आणि 4 स्थानिक लोकांची मदत त्यांनी घेतली. त्यातले 3 हे गोव्यातले होते, अप्पू भट, रंगो भट, विनायक पंडित आणि एक केरळी मनुष्य होता, मल्याळम मनुष्य होता, ईश्वरन इळवा. हे 4घही वैद्य होते आणि व्हॅन रीडला माहिती आहे की वैद्यांकडे वनस्पतींची माहिती खूप चांगली आहे. तो इथल्या सगळ्या वनस्पतींची नोंद त्यांच्याकडून करून घेतो आणि शेवटी त्याचं एक पुस्तक प्रकाशित करतो. हे पुस्तक जेव्हा आपल्याकडं 1674ला आपल्याकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या वर्षी ॲम्स्टरडॅममध्ये हे प्रकाशित होतं. आणि या पुस्तकात नुसती वनस्पतींची माहिती नाही आहे, तर त्यांची नावं आहेत जी पुढं लिनायसच्या वेळी येणार आहेत, बायनॉमियल नॉमेनक्लेचर, आणि अनेक वनस्पतींची त्याच्यात वर्णन आहे, त्याचे उपयोग आहेत. त्या जोडीनं या तिघांकडून, हे जे गोव्यातले जे वैद्य होते त्यांच्याकडून शपथपत्र त्यांनी लिहून घेतलंय आणि ते शपथपत्र देवनागरीत आहे की मी जी माहिती देतोय ती खरी आहे आणि त्याचं मी शपथेवर सांगतो तुम्हाला. तर हा व्हॅन रीडचं जे हॉर्टस मलबारिकस प्रकाशित झालं ते माझ्या मते आपल्या वनस्पतीशास्त्राच्या इतिहास, वर्गीकरणशास्त्राच्या इतिहासात अतिशय महत्वाचं आहे, ना केवळ भारताच्या पातळीवर तर जागतिक पातळीवर सुद्धा. आणि ह्याचा लिनायसवर प्रभाव पडतोय. तर हा लिनायस हा जो अभ्यासक आहे तो उपसाला नावाच्या ठिकाणी स्वीडनमध्ये, तर तो तिथून त्यांनी त्याचं कारकीर्द सुरुवात केली आणि त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या या सगळ्या वर्गीकरण शास्त्राला दिल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम, ज्याला द्विनामी वर्गीकरण असं म्हणतात. मी मगाशी उल्लेख केला होमो सेपियन्सचा. तर होमो आणि सेपियन्स ही 2 नावं आपलं माणसाचं जे शास्त्रीय नाव आहे त्याचा भाग आहेत. तर ही 2 नावं असली पाहिजेत कुठल्याही प्राण्याच्या, वनस्पतीच्या, मायक्रोब्सच्या शास्त्रीय नावात. ती पहिल्यांदा कन्सेप्ट ही लिनायसनी रूढ केली. आणि या द्विनामी वर्गीकरण पद्धतीबरोबर त्यांनी असं सांगितलं की एक वनस्पती वर्गीकरणासाठी त्यांनी पद्धत पहिल्यांदा रूढ केली. आणि या पद्धतीमध्ये त्यांनी लिनायस स्वतः बायबल मानणार आहे, ईश्वराने पृथ्वी निर्माण केली असंच मानणार आहे, प्लेटोचं जे इसेन्शियलिझम आहे त्याचीच पुढे ओढणार आहे. आणि या द्विनामी वर्गीकरण पद्धती त्याच्या लक्षात आलं किंवा लिनायसने अशी मांडणी केली की बाकी काही इसेन्स वनस्पतीचा न बघता त्याचे जे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत, रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत, हा वनस्पतींचा इसेन्स आहे त्यांच्या वर्गीकरणासाठी. आणि आपल्याला आधीच जॉन रेनी बॉक्स इन बॉक्स पद्धत सांगितलेली आहे. मग त्यांनी वनस्पतींचे असे गट केले की तुम्ही पुंकेसरांची, स्टॅमेनची संख्या जरी मोजली त्या वनस्पतींमध्ये तर त्याच्यावरून तुम्हाला त्याचं वर्गीकरण करता येईल. तेव्हा 1 स्टॅमेन असलेले मोनॅन्ड्रा, 2 स्टॅमेन असलेले डायँड्रा, 3 स्टॅमेन असलेले ट्रायँड्रा, आणि प्रत्येक मोनॅन्ड्रामध्ये परत मोनोगायना, डायगायना, ट्रायगायना, मोठ्या बॉक्समधला हा छोटा बॉक्स, अशा स्वरूपाचं त्यांनी वर्गीकरण केलं. आणि आधीचे जे प्रयत्न होते, आता मी मगाशी बऱ्याच लोकांचा उल्लेख केला, बऱ्याच अभ्यासकांचा, तर लिनायसचा आवाका खूप मोठा आहे. याचं कारण त्याचे शिष्य त्यांनी जगभर पसरवले आणि ते शिष्य त्याला नमुने पाठवत राहिले आणि आलेल्या नमुन्यांचं तो वर्गीकरण करत राहिला, त्यांना नावं देत राहिला बायनॉमियल. आणि किती वनस्पती प्राण्यांची त्यांनी नावं दिली असतील तर तब्बल 12,000. ह्याच्यावरून त्या काळातला त्याचा आवाका लक्षात येतो की 12,000 प्राणी वनस्पतींची नावं ही लिनायसनी त्या काळात दिलेली आहेत. आणि त्याचाच एक शिष्य योहान कोनिग हा भारतातही आला होता, त्यांनी भारतातून नमुने पाठवले. त्या अनेक वनस्पतींची आपल्याकडची नावं लिनायसनी दिलेली आहेत. आणि लिनायसचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की या नॉमेनक्लेचरमध्ये, ह्या वर्गीकरणाबरोबर, या वर्गीकरणाच्या पद्धतीला आम्ही सेक्शुअल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो, कारण त्याच्यात फक्त रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सचा विचार केलेला आहे. पण त्यांनी ही वनस्पतींची वर्गीकरणं करून लिहिलेली आहेत. आणि त्यानंतर तो खूप साऱ्या वनस्पतींचं क्लासिफिकेशन करतोय, स्टुडंट्सना ठिकठिकाणी पाठवतोय. आणि त्यामुळे या काळात, लिनायसच्याच काळात,
बॉटनीनी जी मोठी जायंट लीप घेतली, एक मोठी उडी मारली, आणि या काळात तब्बल आपल्याला 12,000 वनस्पतींची, प्राण्यांची नावं निर्माण 12,000 तब्बल प्राणी वनस्पतींची नावं दिलेली या काळात दिसतात. आणि विकिपीडियानी मध्ये एक सर्व्हे केला होता, त्यांच्याकडं विकिपीडियावर जे काही सर्च होतं त्याच्यावर, आणि त्या सर्चवरून आणि एकूण त्यांचं असं अनालिसिस होतं की विकिपीडियाचं असं अनालिसिस होतं की लिनायस हा जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे, ज्याचं नाव किंवा त्याचं त्यांनी केलेलं काम कायम सर्च होतं. कारण हे 12,000 प्राणी वनस्पतींची नावं आपण सारखी वापरलीच जाणार आहे. त्या तो सर्च झाला की लिनायसला त्याचं क्रेडिट जात असल्यामुळं तो इतका इन्फ्लुएन्शियल व्यक्ती ठरला. आणि त्यांनी एक पायवाट सुरुवात केली या वनस्पती वर्गीकरणासाठी, प्राणी वर्गीकरणासाठी. आणि पुढं मग त्याच्या मुलांनी, त्याच्या शिष्यांनी या पायवाटेचं रूपांतर राजरस्त्यात केलं. हो, लिनायस बद्दल म्हणजे खरोखरच एक वेगळं सेशनच कदाचित लिनायस बद्दल होऊ शकतं असं मला लक्षात येतंय आता तू जे सांगतोयस त्यावरून. आणि मग तू नावांबद्दल म्हणालास, मगासपासून मी ज्या तुझ्याकडून ऐकते आहे ही वेगवेगळी नावं, त्याच्यात डायस्कोरिया, सिसल्पेनिया, ही जी सगळी आपण आता जी वनस्पतींना जी नावं मिळाली आहेत, हा एक प्रकारे ह्या आधीच्या बोटॅनिस्टांना दिलेली ती मानवंदनाच आहे असं दिसून येतं ना. तर त्याप्रमाणे आता जेवढ्या वेळेला या 12,000 प्रजातींचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा लिनियसची आठवण येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. तर ही एक वेगळीच परंपरा आहे याच्यामधली. लिनायसने आणि खूप त्याला ज्या लोकांनी मदत केली किंवा ते जे लोक त्याच्या सोबत होते त्या सगळ्यांची सुद्धा खूप नावं दिली. हो. आणि सेल्सिअस हा जो टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस म्हणतो ना, त्या माणसानी, त्या विद्वानांनी लिनायसला अगदी त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप मदत केली. म्हणून सेल्सिया नावाचा एक प्लांट आहे, सेल्सिअसच्या नावाने त्यांनी दिलेलं. अच्छा. लिनायस एक प्रतिस्पर्धी होता ज्यांनी लिनायसवर खूप टीका केली. तर लिनायसनी एक अत्यंत दुर्गंधीयुक्त घाणेरडा वास येणाऱ्या वनस्पतीला सेगेसबेक हा जो त्याचा प्रतिस्पर्धी होता त्याचं नाव दिलं. तर अशी खूप त्याच्या नावातल्याही गमती जमती सांगता येण्यासारख्या आहेत. फारच छान. लिनायसचा प्रभाव एवढा होता की इतर शाखांवरती पण त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धतींचा प्रभाव होता. म्हणजे एक लूक हॉवर्ड नावाचा एक हौशी संशोधक होता, निरीक्षक होता खरं तर. आणि त्यांनी आज आपण जी ढगांना नावं वापरतो ना, क्युम्युलस आणि सिरस आणि स्ट्रेटस, ही नावं कुणी ठेवली ढगांना तर तो लूक हॉवर्ड होता. आणि अशा पद्धतीने आता ढग किती प्रकारचे, लोक ढगांकडे किती काळापासून बघत आलेत, पण यामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी एक त्यांची वैशिष्ट्य हेरून, तू म्हटलायस मगाशी त्याप्रमाणे त्यांच्यातल्या सिमिलॅरिटीज बघून त्यांचे हे 3 प्रकार केले. आणि त्या 3 प्रकारातून मग आणखीन बरेच पुढचे प्रकार उत्पन्न झाले. तर ही सगळी वर्गवारी करताना जी आजही आपण वापरतो मिटिओरॉलॉजीमध्ये, तर याच्या मागे त्याच्यावरती कुणाचा प्रभाव होता तर तो कार्ल लिनियसचा प्रभाव होता. अरे वा. 1802 साली त्यांनी हे केलं आणि त्याच्या काहीच दशक आधी कार्ल लिनियसनी त्याची 1753 ही दिलेली होती. तर त्याचा प्रभाव त्याच्यावरती होता. म्हणजे फक्त बॉटनी किंवा बायोलॉजीवरती नाही, तर ते ओलांडून पण इतर विद्याशाखांवरती सुद्धा लिनियसचा मोठा प्रभाव होता. ह्याच्यामध्ये मला आता एका गोष्टीविषयी नक्की बोलावंसं वाटतं की हा सगळा कालखंड हा वसाहतवादाचा कालखंड होता. आणि युरोपातून, तू म्हणालास मगाशी की हा बॉटनीचा प्रवास हा युरोपातून सुरू झालेला प्रवास आहे, हे आपल्याला सतत ध्यानात ठेवायला लागतं. तर आता युरोपातून, थंड हवेच्या प्रदेशातून, टेम्परेट भागातून ही माणसं जगभर पसरली आणि त्यांनी तिथल्या गोष्टींचा अभ्यास केला. डार्विननी तर ह्याच्याबद्दल लिहूनही ठेवलंय, आपण डार्विनविषयी पुढे बोलणार आहोत, की जसजसं विषुववृत्ताकडे येऊ तसतसं काहीतरी जादू होते असं त्याला वाटायला लागलं होतं. आता कारण का एवढी विविधता, एवढा ॲबंडन्स, समृद्धी, हे सगळं त्यांना तिथे फार अभावाने बघायला मिळत होत्या गोष्टी. तर या परिस्थितीमध्ये वसाहतवादाच्या काळामध्ये एका बाजूला मेरिटाईम ॲक्टिव्हिटी चांगली जोर धरत होती, जहाजं फिरत होती, वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध घेत होती, आणि एका बाजूनी हे अभ्यासाचं पण रोपटं चांगलं मूळ धरत होतं. तर यामध्ये या संशोधकांचं काय झालं असेल, त्यांनी इथे आल्यावरती एवढा त्यांना, आता गोवा, मलबार तू म्हणलास, डोळे दिपून गेले असतील खरं तर, की आता इथून कशी त्याची संगती शोधून काढायची. केवढं मोठं आव्हानात्मक काम होतं त्यांच्यासमोर.
आणि तरी सुद्धा हे जे मनातलं कुतूहल होतं आणि दुसऱ्या बाजूला काही असं आपण म्हणूया सोशो पॉलिटिकल काही वेगळी इंटेन्शन्स पण होती, त्याचे वेगळे आयाम पण होते त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीला, की आपण जिथे जातो आहोत त्या भागाची आपल्याला माहिती हवी आहे. कशासाठी माहिती हवी आहे? कुतूहल तर आहेच, पण त्याच्याच बरोबरीने यातल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या उपयोगाच्या ठरू शकतात, त्या आपल्यापर्यंत कशा येऊ शकतात, तिथे आपल्याला त्या अधिकाधिक निर्माण करता येऊ शकतात का, उगवता येऊ शकतात का, हे सगळे विचार सुद्धा त्याच्या बरोबरीने फोफावायला लागले होते. ह्या सगळ्या मला असं वाटतं की विशेषणं सुद्धा आपण वनस्पतींशी संबंधित वापरतो आहोत, ही किती विलक्षण गोष्ट आहे. तर हे सगळं सुद्धा त्याला येऊन चिकटत होतं आणि हा वसाहतवादाचा एक जो मोठा कालखंड आहे तो आणि विज्ञानाच्या वाटचालीचा कालखंड हे एक प्रकारे त्यांच्यामध्ये एक ओव्हरलॅप आहे, ज्याच्यातून या सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे सतत भान राखलं पाहिजे की आज भारतीय वनस्पतींची नावं सुद्धा आपण या तऱ्हेने हे जे आधी होऊन गेलेले बोटॅनिस्ट्स आहेत युरोपमधले, त्यांच्या नावाने ती ओळखली जातात. कारण की का त्यांनी त्या अभ्यासाची शिस्त एक आणली म्हणून. अदरवाईज आपण सुद्धा स्थानिक नावांनी ओळखतोच, परंतु आज त्याचं जर का जागतिक नाव जे कुठल्याही 2 जगातल्या बोटॅनिस्टांना कळायला उपयोग होतो, याच्यासाठी ती नावं आहेत. आणि ती कुठून आली आहेत तर ती या आधी ज्यांनी काम केलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे, त्याच्यामधून ती आली आहेत. तर या सगळ्या मागे हा जो एक त्याचा सोशल आस्पेक्ट आहे हा पण तेवढाच महत्वाचा आहे असं दिसतं. काय काय अजून घडत होतं या कालखंडामध्ये लिनियस नंतर? तू आता म्हणलीस तसं ही सगळी जी नावं आहेत त्याला एक शिस्त त्यांनी आणली आणि लॅटिनाइज्ड नावं वापरणे. मी मगाशी म्हटलं तसं द्विनामी नामकरण पद्धतीमध्ये एक जेनेरिक एपिथेट, एक मोठा गट, प्रजाती ज्याला म्हणायचं, आणि स्पेसिफिक एपिथेट, जात असं म्हणायचं. तर यानुसार त्यांची नावं ठरवली गेली आणि त्याला अनेक शास्त्रज्ञांची नावं दिली गेली, कुठल्या प्रदेशातून आली त्याची नावं दिली गेली. असे बरेच त्याच्यामध्ये त्याची शोध घ्यायला गेलं, त्याची व्युत्पत्ती प्रत्येक नावाची, तर काहीतरी तथ्य त्याच्यात सापडलं. अनेक वनस्पतींची नावं या आपल्या भारतीय नावावरून आलेली आहेत. उदाहरणार्थ मँजीफेरा इंडिका हे नाव परत मल्याळम द्राविड नावावरून आलेलं आहे. अशी खूपच उदाहरणं आपल्याला देता येतील. पण सरसकट जगभरात या सगळ्या जे द्विनामी पद्धत सर्वत्र वापरली गेली, त्यांनी असं केलेलं आहे की स्थानिक लोकांचं ज्ञान आणि स्थानिक भाषांमधली माहिती ही पूर्णपणे त्यांनी दुर्लक्षित केली. आणि हा टॅक्सॉनॉमीवर किंवा वनस्पती वर्गीकरण शास्त्रावर किंवा नाव देण्याचं जे शास्त्र आहे आमचं, नॉमेनक्लेचर वर केली जाणारी ही टीका आहे ती अगदीच ग्राह्य आहे. आणि मी समजा सह्याद्रीतल्या कुठल्या तरी भागात गेलो आणि त्याच भागाला प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पतीला कुठल्या तरी युरोपियन माणसाचं नाव देणे किंवा कुठल्या तरी वेगळ्याच नावाने त्याला ओळखणे, हे अगदीच त्यापेक्षा एखादं स्थानिक नाव त्याचं जे असेल ते मेनस्ट्रीममध्ये मुख्य प्रवाहात जर आणता आलं असतं या सिस्टीममध्ये, तर ते जास्ती चांगलं झालं असतं असं अनेक वनस्पती अभ्यासकांना आणि लिनायसच्या जी नॉमिनक्लेचर सिस्टीम आहे त्याच्या टीकाकारांना वाटतं. पण हा प्रभाव इतका लिनायसचा होता की त्याच्या आसपास त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रभावामध्ये बाकीचे अनेक लोक ते त्यांचा जो काही मांडणी केली, तू ग्योथविषयी सांगशीलच पुढं, त्याच्या मांडणीचं आहे, हे सगळ्यांची मांडणी झोकाळली गेली कारण लिनायसचा प्रभाव इतका चांगला होता. आणि हा प्रभाव टिकला कधीपर्यंत तर डार्विन येईपर्यंत. आणि अजूनही खरं तर डार्विन येऊन गेलाय, डार्विनचं काम मोठं आहे. डार्विननी खूप पॅराडिम शिफ्ट ज्याला म्हणतो की पूर्ण प्रतलच बदलून टाकलं जीवशास्त्राचं. तरी लिनायसचा प्रभाव अजूनही वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्रावर आहे. ह्याचं कारण हा जो इसेन्शियलिझमचा कन्सेप्ट होता, त्याच्यामध्ये आदर्श नमुना असं म्हणायचं कन्सेप्च्युअल स्पेस मधला, तो लिनायसनी प्रत्यक्षात आणला. आणि प्रत्येक स्पेसिमेनचा, प्रत्येक वनस्पतीचा, प्रत्येक प्राण्याचा एक टाईप असतो, आदर्श नमुना असतो. आणि त्या टाईप सारखी ते वनस्पती जी आहे त्याचं वर्णन, मी एखादी वनस्पती जमा केली आणि त्याचा तो टाईप असेल तर त्या वनस्पतीचा जो नमुना मी जमा केलाय त्याचं जे मी वर्णन लिहीन ते त्या टाईपचं वर्णन असतं. आणि तो टाईप तुम्हाला कुठल्या तरी म्युझियममध्ये, कुठल्या तरी हर्बेरियममध्ये, कलेक्शन जिथं प्राण्यांची केली जातात
तिथं तो सबमिट करायचा असतो. आणि ती वनस्पतीचं नाव, त्या वनस्पतीचं जे वर्णन आहे ते नेहमीच्या टाईपशी संबंधित राहतं. पण याचा तोटा असा होतो की, या पद्धतीचा तोटा असा होतो की, आपल्याला माहिती आहे डार्विन नंतर की निसर्गात व्हेरिएशन खूप आहे. व्हेरिएशन म्हणजे काहीतरी वेगळ्या परिस्थितीत एखाद्या वनस्पतीला, प्राण्याला जुळून घ्यायचं असेल तर त्याच्यात अंतर्भूत जे बदल होतात ते खूप मोठ्या प्रमाणात नसतात की त्या मूळ टाईपशीच ते डिस्कनेक्ट होतील. पण थोडे ज्या परिस्थितीला टिकून घेण्यासाठी जे बदल होतात तो महत्वाचा भाग आहे क्लास ह्याच्यामध्ये, डायव्हर्सिटीमध्ये, असं आपण आत्ता मानतो. पण त्या काळात त्याला विकृती समजायची पद्धत होती. व्हेरिएशन वॉज अ ॲबरेशन, नॉट ॲज अ नॅचरल थिंग इन डायव्हर्सिटी, असं बघण्याची पद्धत होती. पण डार्विननी पूर्णपणे या सगळ्या कन्सेप्ट्सला छेद दिला आणि बायोलॉजीमध्ये सगळं पॅराडिम शिफ्ट घडवून आणलं. मला कल्पना आहे डार्विन हा तुझा इतका प्रेमाचा विषय आहे की त्याच्याही आपण दीर्घकाळ बोलू शकतो असं. पण ह्या लिनायसवरतीच आता तू ज्याचा उल्लेख केलास, योहान वोल्फगांग ग्योथे या एका माणसाने मोठी टीका केली. म्हणजे खरं तर मुळात त्यांनी लिनायस चांगल्या पद्धतीने समजावून घेतला की हे काय आहे ते, आणि मग त्याला असं वाटलं की त्याचा विचार थोडासा वेगळा आहे याच्यापेक्षा. म्हणजे क्लासिफिकेशनमध्ये आपण त्या वनस्पतीच्या पर्टिक्युलर वैशिष्ट्यांवरती जेवढा फोकस करू तेवढं आपलं एकांगी त्याचं ज्ञान वाढत जाईल हे खरं, परंतु क्लासिफिकेशनमध्ये वाहवत जाण्याची त्याला भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की ह्या तऱ्हेने प्रत्येकाचे छोटे छोटे खाणे करता करता आपल्याला एक समग्र चित्र बघण्याची आपली जी मानवी दृष्टी आहे ती पण आपण हरवून जाऊ का, अशी त्याला मनामध्ये भीती वाटत होती. आणि त्यामुळे त्यांनी या लिनायन सिस्टीमवरती पुष्कळ प्रमाणामध्ये टीका केली. आणि तो सगळ्याकडे म्हणजे आयसोलेशन आणि होलनेस हे त्याच्या लिखाणाचे विषय राहिले आहेत जैवविज्ञानाशी संबंधित, की तो सगळ्याला एकमेकांशी निगडीत पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करत होता. जेवढं महत्त्व आयसोलेशनला क्लासिफिकेशनमुळे मिळतं आहे तेवढं होलनेसचा विचार कधी करणार असा विचार त्याच्या मनामध्ये येत राहिला. आणि त्यांनी सुद्धा खरं सांगायचं तर इसेन्सचा विचार केलाय. म्हणजे तो एक जर्मन टर्म वापरतो, उर्पफ्लान्स म्हणून, आर्केटाईप असा त्याचा अर्थ होतो. आणि तो असं म्हणायचा की आज जे दिसत आहेत मला प्रकार त्यांचा एक काहीतरी कॉमन आर्केटाईप असेल. ही इव्होल्युशनच्याच विचाराची नांदी होती खरं सांगायचं तर. असं म्हणजे आता आपण त्याच्याकडे अशा पद्धतीने बघू शकतो. तर हे सगळे सूर आपल्याला ग्योथेमध्ये उमटताना दिसत आहेत. परंतु त्यांनी ज्या पद्धतीचं विज्ञान कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न केला ते पुढे चालवणं ही गोष्ट अवघड होती. कारण त्याला ज्या तऱ्हेचं म्हणजे विज्ञानामध्ये ज्या तऱ्हेच्या ऑब्जेक्टिव्हिटीला आतापर्यंत मान्यता मिळालेली होती त्याला ग्योथेच्या संपूर्ण मांडणीमध्ये कितपत स्थान मिळालं असतं, त्याच्यामधल्या सब्जेक्टिव्हिझमला काय केलं असतं त्याचं, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. परंतु हे चालवणारे पुढे फारसे नसल्यामुळे त्याविषयी आज फारशी टीका पण नाही करता येऊ शकत. म्हणजे मीमांसा त्याची नाही करता येऊ शकत की वेगळी कुठली पद्धत निर्माण होऊ शकली असती ग्योथेच्या विचारातून, हे आपल्याला आजच्या घडीला नाही सांगतायत. पण दरम्यान क्लासिफिकेशननी मात्र खूप चांगलं मूळ पकडलेलं होतं. आणि डार्विननी त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी प्रिन्सिपल सांगून एक वेगळाच त्याला आयाम दिला या संपूर्ण जीवशास्त्रालाच. तर डार्विन आणि त्याच्याबरोबरीने मेंडेल, काय झालं या दोघांच्यामुळे वनस्पती विज्ञानाच्या बाबतीमध्ये? वर्गीकरण शास्त्र लिनायसची जी रीक पुढं ओढत राहिलं आणि थोडा बदल असा झाला की लिनायसची जी सेक्शुअल क्लासिफिकेशन सिस्टीम त्याच्या जागी नॅचरल सिस्टीम्स यायला लागल्या की एकच कॅरेक्टर वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी सर्व हायरार्कियल स्टेजेसला, मोठ्या बॉक्स छोट्या बॉक्स सर्वत्र न घेता वेगवेगळी कॅरेक्टर घेतली पाहिजेत असा विचार पुढे आला. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वनस्पतीचं वर्गीकरण करताय, सपुष्प वनस्पतींचा आपण जर उल्लेख केला तर त्यांच्यामध्ये किती दळ आहेत, एक दळ आहे का द्विदल आहे, त्याची पानं कशी आहेत, ह्याच्यावर वर्गीकरण केलं की
पुढच्या वर्गीकरणासाठी एकदल वनस्पतींचं पुढचं वर्गीकरण करायचंय किंवा द्विदल वनस्पतींचं पुढचं वर्गीकरण करायचंय, त्यासाठी हीच कॅरेक्टर, हेच गुण न वापरता वेगळे काहीतरी गुण वापरले पाहिजेत, अशा प्रकारे विचारांचा हळूहळू उदय झाला. आणि ही सिस्टीम मांडली कोणी नॅचरल क्लासिफिकेशनची, तर एक ज्येष्ठ ब्रिटिश बॉटॅनिस्ट जॉर्ज बेंथम आणि हुकर, जोसेफ डाल्टन हुकर, हा डार्विनचा अतिशय जवळचा मित्र होता. आणि डार्विननी हे जे त्याचे जे मूळ कन्सेप्ट होता की ज्याच्यामध्ये इव्होल्युशन तू म्हणतेस तसं आधीपासून त्याची सूत्र आपल्याला मिळतात की उत्क्रांती होतीये असं मांडणारे बरेच लोक होते. पण डार्विनचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन की इव्होल्युशन बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवडीच्या आधाराने जे उत्क्रांती होते ती डार्विननी पहिल्यांदा मांडली. हे सगळे विचार आहेत ना की उत्क्रांती होत जाणारे, आधीचे सजीव वेगळे होते, पूर्वीचे सजीव नंतरचे सजीव वेगळे आहेत, ही सगळी मांडणी आधीच्या ज्या इसेन्शियलिझम आहे किंवा चर्चची मांडणी होती त्याला सगळ्याला त्याच्या विरोधातली होती, वेगळीच मांडणी होती. आणि त्याच्या आधी असं मांडलं जायचं टॅक्सॉनॉमीमध्ये की स्पीसीज आर स्टॅटिक, त्या तशाच आहेत. जेव्हा ईश्वराने जशा निर्माण केल्या या जाती, एक साच्यातून त्या बाहेर काढल्या, त्या तशाच आहेत, त्यांच्यात बदल होत जात नाहीत. तर डार्विन नंतर लोकांनी मग हे ऍक्सेप्ट करायला सुरुवात केलं की याच्यामध्ये बदल होतात आणि ते बदल आपण समजून घेतले पाहिजेत. तर डार्विनने नॅचरल सिलेक्शनचा कन्सेप्ट मांडला की निसर्ग स्वतः निवड करत राहतो आणि जे त्या स्वरूपाच्या वातावरणाला टिकून राहतात असे सजीव फक्त त्या चाळणीतून पुढे जातात आणि त्यांनाच पुढे जायची संधी मिळते, बाकीचे आपोआप गाळले जातात. या सगळ्या वर्गीकरणाला, या सगळ्या मांडणीला, डार्विनच्या या सगळ्या मांडणीला त्यांनी भक्कम पुराव्यांचे आधार दिले आणि त्यांनी अनेक वनस्पतींवरही कामं केलेले आहेत. त्यांनी ऑर्किड्सवर काम केलंय, कीटकभक्षी वनस्पतींवर त्यांनी एक वेगळं पुस्तक लिहिलं. तर वनस्पती म्हणजे बॉटनीतून आलेले अनेक पुरावे त्यांनी डार्विननी मांडलेच. पण त्याच दरम्यान तू आता उल्लेख केलास तो मेंडेल, हा त्याच वेळी स्वतः प्रयोग करत होता वाटाण्याच्या पिकांवर. आणि वाटाण्याच्या बियातून त्यांनी अनुवांशिकी म्हणजे जे जेनेटिक्स जे शास्त्र आहे त्याची सुरुवात इथं होते की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण जातात नैसर्गिक निवडीने, डार्विननी मांडलं होतं. पण ते कसे जातात आणि त्याच्यासाठी काही नियम आहेत का, हे मांडण्याचं काम या सगळ्या मेंडेलनी सुरुवातीला केलं. आणि ते समकालीन असले तरी डार्विननी मेंडेलचं काम वाचलं होतं असं काही खात्रीदायक पुरावे नाहीत. आणि अनेक लोकांना मेंडेलचं काम हे आणि त्यांनी अशा जर्नलमध्ये प्रकाशित केलं होतं की ते सर्व मान्य झालं नव्हतं. डार्विनचा कसा असा सिद्धांत होता की जो एकूण सगळ्या त्या चर्चची मांडणी होती, एकूण देवानी क्रिएशनिस्ट जे मॉडेल आहे त्याच्या विरोधात असल्यामुळं डार्विन जास्ती लोकांपर्यंत पोहोचला, कारण त्यांनी काहीतरी क्रांतिकारी मांडलं होतं. तर तो सगळ्यांना माहीत झाला होता, मेंडेल तसा माहीत झाला नव्हता. आणि पुढं मग पुढच्या शतकाच्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला हाल्डेन सारख्या लोकांनी मेंडेलियन जेनेटिक्स आणि डार्विनियन इव्होल्युशन एकमेकावर ओव्हरलॅप करून हे कसे एकाच सूत्रातून चालतात असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला मॉडर्न सिंथेसिस असं म्हणतात. तेव्हा जगाला कळायला लागलं की हे खरंच कसं वर्क होतं, म्हणजे डार्विन काय वर्क होतं दाखवतो आणि मेंडेल कसं वर्क होतं दाखवतो. हे सगळे ओव्हरलॅप त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. पण मगाशी मी उल्लेख केला तो जोसेफ डाल्टन हुकर हा डार्विनचा अत्यंत जवळचा मित्र होता. आणि डार्विन आपले कन्सेप्ट जे काही आहे तो त्याची जी फाइंडिंग होती, त्याचा जो विचार होते, शोध होते, हे सगळे तो हुकरशी शेअर करत होता. आणि एक वेळ त्यांनी असंही सांगितलं होतं, आपल्या पत्नीला एक पत्र लिहून ठेवलं होतं की हे मी गेल्यानंतर, कारण त्याला माहिती होतं आपल्या हयातीत जर हे प्रकाशित झालं तर आपल्याला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागणार आहे, म्हणून आपल्या हयातीत हे प्रकाशित होऊ नये, आपण गेल्यानंतर प्रकाशित व्हावं म्हणून त्यांनी त्याचं जे सगळं मांडणी होती त्याचा सार लिहून काही पैसे त्या पाकिटात ठेवून ते बायकोला देऊन ठेवलं होतं. आणि तिला सांगितलं होतं की हुकर सारख्या माझ्या मित्रांचे प्रकाशित करण्यात मदत घे. पण डार्विनची एवढी मांडणी होती, उत्क्रांती होत जाते, पण हुकरची जी क्लासिफिकेशन सिस्टीम होती बेंथम अँड हुकरची, त्याच्यात मात्र हे जुनेच कन्सेप्ट तसेच्या तसे पुढं घेतले होते. तेव्हा आम्ही बेंथम अँड हुकर सिस्टीम विषयी सांगताना असं म्हणतो, या वर्गीकरण ची जी पद्धत आहे त्याच्याविषयी सांगताना म्हणतो, इट्स अ पोस्ट डार्विनियन बाय डेट बट प्री डार्विनियन बाय कन्सेप्ट. तर असं वर्गीकरण त्या काळात डार्विनच्या काळातही चालू राहिलं होतं.
पण डार्विनने 2 महत्वाच्या गोष्टी वर्गीकरण शास्त्राला दिल्या. त्यातली एक आहे क्लॅडिस्टिक. आता मी थोडक्यात असं सांगतो की पूर्वी कसं तुम्ही कॉमन इसेन्स शोधून वनस्पतींचं, प्राण्यांचं ग्रुपिंग करत होता, त्यांचं वर्गीकरण करत होता. तर या क्लॅडिस्टिक कन्सेप्ट असं सांगतो की असं वर्गीकरण न करता एकदा तुम्ही हे मान्य केलं की एका सजीवापासून दुसरा सजीव उत्क्रांत होतो, तेव्हा तुम्ही मांडणी करताना किंवा त्यांचं ग्रुपिंग करताना, त्यांना एकत्रित ठेवताना पूर्वज एखाद्या काही सजीवांचा आणि त्याचे वंशज असं सगळ्यांना एकत्र ठेवलं पाहिजे, ते जास्ती नॅचरल होतं. तर अशा स्वरूपाची क्लॅडिस्टिक त्याची मांडणी आहे. आणि इव्होल्युशनरी टॅक्सॉनॉमी म्हणजे जी उत्क्रांती मानणारी एक वर्गीकरण पद्धती, की तुम्ही वर्गीकरण पद्धती करायचे, मग त्याच्या सुरुवातीला त्या वर्गीकरण पद्धतीच्या जुने प्रिमिटिव्ह पृथ्वीवर आधी आलेले सजीव ठेवा आणि शेवटी ती वर्गीकरण पद्धतीमध्ये नंतर पृथ्वीवर प्रकटलेले ॲडव्हान्स ज्याला म्हणतो रिसेंट ओरिजिनचे सजीव, फॉसिल त्या काळात इतके मिळायला लागले होते. आणि तू मगाशी उल्लेख केला असे सगळं जे सायंटिफिक रेव्होल्युशन फॉलोड बाय इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं. मग इंडस्ट्रियल रेव्होल्युशनसाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू झालं, कारण आपल्याला धातू पाहिजे होता जास्तीत जास्त. मग धातूचं खाणकामाच्या निमित्तानं खूप सारे फॉसिल सापडायला लागले. आणि मग सगळ्यात खालच्या थरात तो असेल तो सगळ्यात जुन्या ऑर्गॅनिझमचा फॉसिल, वरच्या थरात असतील ते कम्पॅरेटिव्हली नवीन, अशी मांडणी व्हायला लागली होती. तर फॉसिल डेटा हा सगळा घ्यायचा आणि उत्क्रांतीनुसार वर्गीकरणाची मांडणी करायची. ही सगळी या इव्होल्युशनरी टॅक्सॉनॉमी ही डार्विनची देण आहे क्लॅडिस्टिक बरोबर. आणि नंतर मग जर्मन 2 जे शास्त्रज्ञ होते, इंगलर अँड प्रँटल, त्यांच्यासारख्या काही वर्गीकरण पद्धती या पूर्णपणे उत्क्रांतीनुसार मांडणी करणाऱ्या आहेत. तर हे डार्विनचं टॅक्सॉनॉमीला कॉन्ट्रीब्युशन आहे. आता आपण 20व्या शतकाकडे येतो यानंतर, म्हणजे गेलं शतक. आणि या गेल्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतं की एका बाजूला टेक्नॉलॉजीची प्रगत झेप आहे. आपल्याला या शतकामध्ये आता DNA नावाची गोष्ट आता पुरती समजली आहे. म्हणजे आपल्याला निदान वॉटसन आणि क्रिकमुळे आपल्याला त्याचं मॉडेल समजलं, त्याचा फोटो काढता आला. या सगळ्या गोष्टी मधल्या काळामध्ये झाल्या 1953च्या सुमाराला. आणि यानंतर असं दिसतं की क्लासिफिकेशननी एक वेगळं वळण घेतलं. इथे काय मला असं वाटतं की कदाचित सी चेंजेस झाले असतील, म्हणजे संपूर्णपणे अपहिवल अशा पद्धतीचे. कारण का आजवर ज्याची नुसती कल्पना केली होती की असं काहीतरी असू शकेल का, एखादा समान जिवंत धागा असू शकेल का, अशा पद्धतीची जी नुसती कल्पना होती, तर तिथे आता DNA सारखं काहीतरी एक अचानक मूर्त स्वरूपातलं आपल्याला कळलं होतं. तर यानंतर काय काय झालं बॉटनीमध्ये या शोधानंतर? DNA हा मूळ आपल्या पिक्चरमध्ये येण्याआधीच फक्त मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्यरूपिकी, वनस्पती बाहेरून कशी दिसते, ह्याच्यावर केवळ त्याचे गुणवर्णन न ठरवता, त्याच्यावर त्याचं वर्गीकरण न ठरवता, इतरही अनेक ब्रँचेस होत्या वनस्पती शास्त्राच्या, अनेक उपशाखा, त्या त्याच्यामध्ये माहिती द्यायला लागल्या होत्या, त्या कॉन्ट्रीब्यूट करायला लागल्या होत्या. त्याच्यामध्ये केमोटॅक्सॉनॉमी, की झाडाचं केमिकल प्रोफाईल कसं आहे, त्याची एम्ब्रिओलॉजी, त्याचे भ्रूण कसा असतो, कसा दिसतो, कसा तो डेव्हलप होतो, हे आले. त्याची पॅलिनॉलॉजी, त्याचं पोलन, परागकण बघायचे, अशा सगळ्या वेगवेगळ्या विद्याशाखा ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायला लागल्या होत्या. आणि हा अर्न्स्ट मायर नावाचा एक जर्मन बायोलॉजिस्ट आहे, तो असाच काहीसा कन्सेप्ट मांडतो. तो म्हणतो युनिफिकेशन ऑफ बायोलॉजी, आणि सर्व गोष्टी बायोलॉजीतल्या एकत्र आल्या पाहिजेत. आणि इव्होल्युशन ही केवळ विद्याशाखा जीवशास्त्रात न राहता सर्व गोष्टी या इव्होल्युशनच्या नजरेतून बघितल्या पाहिजेत, असं त्याची मांडणी होती. युनिफिकेशन ऑफ बायोलॉजी जेव्हा तो म्हणतो. 2 फार महत्वाचे कोट्स आहेत जे मी नेहमी सांगतो. थिओडोसियस डॉब्झेन्स्की नावाचा रशियन इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट होता. त्यांनी असं सांगितलं की एव्हरीथिंग इन बायोलॉजी मस्ट बी सीन थ्रू द आय ऑफ इव्होल्युशन. थिओडोसियस डॉब्झेन्स्कीने असं सांगितलं की एव्हरीथिंग इन बायोलॉजी मस्ट बी सीन फ्रॉम द आईज ऑफ इव्होल्युशन, की इव्होल्युशनच्या चष्म्यातूनच या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. आणि पीटर मेडावार नावाचा एक इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की फॉर अ बायोलॉजिस्ट अल्टरनेटिव्ह टू इव्होल्युशनरी थिंकिंग
इज नॉट टू थिंक ॲट ऑल. की तुम्हाला जर इव्होल्युशनच्या चष्म्यातून बघायचं नसेल तर तुम्ही बघूच नका काही. तर ही मांडणी हळूहळू केंद्रस्थान घेतेय जीवशास्त्रामध्ये आणि त्याचा प्रभावही मग वनस्पती वर्गीकरण शास्त्रावर पडतोय. आणि मग नवनवीन वर्गीकरण पद्धती येत आहेत. एक बेसे नावाचा वर्गीकरण शास्त्रज्ञ होता. त्यांनी बेसेच कॅक्टस असं त्याला म्हणतात, की आपले जसे काही फळ्या निवडुंग असतो त्याच्यात खालचं एक पान आणि वरचं एक पान ही खोडं असतात खरं तर, पण आपण त्याला पान म्हणतो. तर ही खोडं त्यांचे आकार असतात, एकमेकावर ते रचले जातात. तर काहीतरी बेसला आहे, त्याच्यावर काहीतरी तयार होते, त्याच्यातून त्याच्यावर काहीतरी तयार होते. तर अशी वर्गीकरणाची रचना त्या काळात मांडायला सुरुवात केली होती. आणि अनेक लोकांना सिमिलॅरिटीज त्यांच्या वर्गीकरणामध्ये दिसतात. दालग्रेन नावाचा एक क्लासिफिकेशन करणारा माणूस आहे. त्यानंतर मग रशियामध्ये तख्ताजान नावाच्या माणसानी, सायंटिस्टने वर्गीकरण केलं. क्रॉनक्विस्टनी वर्गीकरण केलं. ते सगळे आपापल्या परीनं या सजीवांची संगती, वनस्पतींच्या विषयी विशेष करून मी बोलतोय, की वनस्पतींची संगती लावायला बघतात आणि त्याचं वर्गीकरण करायला बघतात. पण या सगळ्या प्रयत्नांना एक टीका मात्र त्यांना सारखं सामोरं जावं लागतं, की ह्याच्यामध्ये पर्सनल जजमेंट, तुमचा स्वतःचा जो काही विचार आहे, मी जसा विचार करतो तो स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह, स्वतःची भूमिका खूप मोठी आहे. मला कोणी सांगितलं महाराष्ट्राला ऑर्किडचं वर्गीकरण करा, तर मी पांढरी फुलं आणि इतर काहीतरी फुलं असा पहिला गट करीन. दुसरा कोणीतरी ती झाडावर वाढणारी आहेत का जमिनीवर वाढणारी आहेत असा गट करेल. तिसरा कोणतरी त्याचे पॉलिनिया आहेत, त्याचे पावडरसारखे आहेत का ते मेणासारखे, त्याच्यावर वर्गीकरण करेल. तसं प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यात येत गेला की मग वर्गीकरण बदलत जातं. त्यामुळे हा जो पर्सनल बायस आहे तो टॅक्सॉनॉमिस्टवर टीका केली. मग असं त्याच्यात प्रयोग केला की कम्प्युटरला हा तुम्ही डेटा द्यायचा सगळा. ही जी सगळी माहिती आहे की वनस्पतीचे जे कॅरेक्टर्स आहेत, बाह्यरूपिके आहे, त्याची एम्ब्रिओलॉजी आहे, त्याचे वेगवेगळ्या विद्याशाखेतून आलेले आपल्याला जे पुरावे आहेत त्यांना बायनरी मॅट्रिक्समध्ये 1-0 मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि कम्प्युटरला ती माहिती द्यायची. आणि कम्प्युटरला सांगायचं की तू याचं वर्गीकरण कर, आणि कम्प्युटर मग त्याचं वर्गीकरण करून देणार, संगणक त्याचं वर्गीकरण करून देणार, आणि मग ते सगळ्यांना ऍक्सेप्टेड असेल. अशा स्वरूपाचेही सुरुवातीला 1980-90च्या दरम्यान प्रयत्न झाले. याला न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी असं आम्ही म्हणतो, की 1-0 मुळे न्यूमेरिकल्स वापरून तुम्ही ती टॅक्सॉनॉमी करताय. पण तू म्हणलीस तसं डीएनएचा शोध लागला होता. त्याच्यामध्ये मग खूपच त्या 50 वर्षात नंतर 1953 नंतर पुढच्या 40-50 वर्षात भरपूर प्रगती केली आणि आपण डीएनए वरची जी इन्फॉर्मेशन आहे ती वाचायला यायला लागली. आणि ती जी न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समध्ये माहिती आहे तीच शेवटी वनस्पतीच्या बाह्यरूपिकेमध्ये प्रकट होते. म्हणजे जे काही जीनवर लिहिलं असेल तेच त्याच स्वरूपाची प्रोटीन्स, प्रथिनं तयार होतात, आणि ज्या स्वरूपाची प्रथिनं तयार होतात त्याच स्वरूपात तो सजीव आपल्याला दिसतो. म्हणजे त्याचा रंग, त्याचं रूप, त्याचा आकार, त्याचं सगळं एकूण बाह्यरूपिके आहे ती शेवटी प्रथिनं ठरवतात. आणि प्रथिनांना कोण ठरवतं तर डीएनए ठरवतो. तर मी बाह्यरूपिकी वाचणं म्हणजे एखाद्या मूळ ग्रंथाची प्रत वाचण्यासारखं आहे. आणि तुम्हाला डीएनए डेटा उपलब्ध झाला, त्याचा सिक्वेन्स डेटा उपलब्ध झाला, म्हणजे तुम्हाला मूळ ग्रंथच जर मिळाला तर मग तुम्ही त्याच्या प्रती कशाला वाचत बसताय. मग शास्त्रज्ञ असं जगातले सगळे वर्गीकरण शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी काही 5,000 वनस्पतींचा एकत्रित डीएनए डेटा, काही ठराविक रिजनचा, म्हणजे पूर्ण डीएनए त्याच्यामध्ये असलेला त्याचा डेटा नाही, ते काही ठराविक रिजनचा, म्हणजे एक आपल्याला प्रकाश संश्लेषण करणारा एक एन्झाईम आहे, रुबिस्को नावात त्याला म्हणतात. त्या रुबिस्को एन्झाईम साठी असलेला आरबीसीएल नावाचा एक जीन आहे, जनुक आहे. त्या आरबीसीएलचा डेटा सगळ्या वनस्पतींचा त्यांनी 5,000 वनस्पतींचा एकत्र आणला आणि तो कम्प्युटरला त्यांनी तो डेटा फीड केला. आणि त्याच्यातून जो पहिल्यांदा वर्गीकरण त्यांनी ट्री जनरेट केलं, की त्याचं वर्गीकरण केलं, तेव्हा सगळे शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले. कारण हे आत्तापर्यंत जे काही वर्गीकरणाचे प्रयत्न अनेक स्टॉलवर्ड्सनी केले होते, मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी केले होते, त्यापेक्षा काहीतरी वेगळंच चित्र होतं. आणि हे 1995च्या दरम्यान घडलेली गोष्ट आहे. पण त्यांनी ठरवलं की आता या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत हे काम करायला, तर आता आपण एकत्र येऊन या सगळ्या प्लांट क्लासिफिकेशनमध्ये वेगळं काहीतरी आणलं पाहिजे. त्याच्या आधी प्रत्येक देशाची वेगळी क्लासिफिकेशन पद्धत प्रत्येक देशात प्रचलित होती.
आपण ज्या सगळ्या कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये होतो ते सगळे बेंथमॅन हुकर ब्रिटिश पद्धत वापरायचे, जर्मन लोक इंग्लंड ब्रँटलची सिस्टीम वापरायचे, अमेरिकन लोक क्रॉन्क्विस्टची पद्धत वापरायचे, रशियामध्ये तख्ताजांची पद्धत रूढ होती. असं प्रत्येक देशात वेगळी वर्गीकरण पद्धत वापरली जात होती. पण काही निमित्ताने या DNA निमित्ताने सगळे हे शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी 1998 साली पहिल्यांदा अँजिओस्पर्म फायलोजेनिक ग्रुप म्हणजे APG म्हणतात, ही जी APG पद्धत वर्गीकरणाची आणली आणि ती त्याला सुरुवातीला बऱ्याच साऱ्या टीकेला आणि कौतुकालाही सामोरं जावं लागलं आणि मग त्याच्यात बदल करत करत 2003 साली दुसरं व्हर्जन त्याचं, 2009 साली तिसरं व्हर्जन, 2016 साली चौथं व्हर्जन, अशा APGच्या 4 पाठोपाठ वर्गीकरण पद्धती आलेल्या आहेत आणि ते सध्याचं आपलं वास्तव आहे. तर या कम्प्युटर बेस्ड वर्गीकरणाचा आणि आधीच्या वर्गीकरणात मूलभूत फरक असा आहे की आधी तुम्ही ठरवायचा की हे कॅरेक्टर आहे, हे काहीतरी एक फुलं घंटेसारखे आहेत किंवा फुलाच्या पाकळ्या जोडल्या गेल्या आहेत आणि मग ते कॅरेक्टर, ते जे गुण आहे तो वनस्पतीचा, तो घेऊन तुम्ही वर्गीकरण करायचा आणि मग तशा पाकळ्या जोडल्या असलेली फुलं एकत्र असलेले गट एक केला. आता या कम्प्युटर बेस्ड किंवा या APG मधले जे वर्गीकरण आहे, अल्गोरिदम बेस्ड वर्गीकरण आहे, त्याच्यामध्ये तो स्वतः तुम्हाला क्लासिफिकेशन करून देतो आणि मग नंतर तुम्हाला शोधावं लागते की ज्या अर्थी हे सगळे सजीव, या अर्थी या सगळ्या वनस्पती एका गटात आलेल्या आहेत, त्या अर्थी त्यांच्यामध्ये काहीतरी समान धाग आहे आणि मग तो तुम्ही समान धागा तो शोधून काढू शकता. म्हणजे डार्विननी मांडलेला वंशज, पूर्वज आणि त्याचे वंशज एका गटात ठेवण्याचा जो ज्याला मोनोफायली असं म्हणतात किंवा क्लॅडिस्टिक कन्सेप्ट आहे तो, आणि कम्प्युटर मधला दिलेली वेगवेगळे अल्गोरिदम्स, हा सध्या टॅक्सॉनॉमीमध्ये एकदम ट्रेंडिंग आम्ही त्याला असं म्हणतो हा पॉइंट आहे आणि त्यानुसार आता APGची वर्गीकरण पद्धती सध्या प्रचलित आहे आणि रूढ आहे. फार विलक्षण आहे हा सगळा प्रवास आणि इतक्या कमी दशकांमध्ये झालेली एवढी मोठी ही डेव्हलपमेंट आहे. म्हणजे एका बाजूला आपण बायोटेक्नॉलॉजी आहे आणि दुसऱ्या बाजूला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि या दोन्हीच्या मिश्रणातून आज आपल्याला एक वेगळंच आकलन समोर येतं आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, सहस्त्रक झाडं बघत आलो आणि आपण त्याचं एका पद्धतीने क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न करत आलो आणि आता एका बाजूला अति सूक्ष्म दाखवू शकणारे सूक्ष्मदर्शक असतील आणि त्याचं पुढपर्यंत कसं होऊ झाला असेल प्रवास असं दाखवणारे किंवा एवढा इनॉर्मस डेटा जमा करून तो प्रोसेस करू शकणारे अल्गोरिदम्स असतील. या दोन्हीच्या मिश्रणातून आज आपण वेगळ्याच पद्धतीने हे बघू शकतो आहोत की क्लासिफिकेशन आज आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातं आहे ते. आणि ह्याच्याही मध्ये आपापले प्रश्न आहेतच. म्हणजे इतक्या सूक्ष्मात जाऊन जेव्हा आपण बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे आपल्याला वेगळी चॅलेंजेस भेटतात. तिथे अगदी वेगळं कसं करायचं याच्यासारखे प्रश्न भेडसावतात किंवा त्याच्यामध्ये आता स्पेसिएशन सारखी गोष्ट कशी समजावून घ्यायची याच्या रेफरन्समध्ये, हे प्रश्न तिथेही भेडसावतात आणि त्यामुळे ही आव्हानं काही केल्या संपणार नाहीयेत आपल्या समोरची. तर असं असताना आता तू जिथे आहेस तिथून कसं वाटतं पुढचा जो सगळा प्रवास आहे बॉटनीचा, वर्गीकरण शास्त्राचा, तो कुठल्या दिशेने जाईल पुढच्या 10, 20, 25 वर्षांमध्ये? आपण कुठपर्यंत जाऊ शकू याविषयी तुला काय वाटतं? मुळात तो आता उल्लेख केला तसा बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सगळ्या एकत्रित स्वरूपात आल्या आणि त्यांनी आपल्याला बरेच दरवाजे आधीच उघडून दिलेले आहेत. आता आपल्याला म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून किंवा वनस्पती अभ्यासक म्हणून मला पुढं असं दिसतं की आत्तापर्यंत ज्या वर्गीकरण पद्धती आहेत ह्या सगळ्या काही रिजनच्या, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला RBCL, एका ठराविक भागाच्या जो ऍक्टिव्ह भाग असतो त्या DNAचा तेवढाच वाचून आपण त्याचं सगळं वर्गीकरण करतोय. प्रत्येक वनस्पतीचा तेवढाच भाग वाचायचा आणि त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन करायचं. 1990 साली हा DNA वाचण्यासाठी जो खर्च येत होता तो इतका कमी झालाय आता आणि इतकं स्वस्त झालंय सगळं तंत्रज्ञान, याच्यामुळे जास्तीत जास्त रिजन, जास्तीत जास्त भाग DNAचा वाचण्याचा लोकांचा प्रयत्न आहे. आणि आता गेल्या काही वर्षात होल जिनोम सिक्वेन्सच यायला लागलेले आहेत. म्हणजे आपला तू ह्युमन जिनोम विषयी वाचला असेल की सर्व जिनोम डिकोड करायचा की हा या क्रोमोसोम्सवरचा हे जे जीन आहे
हे काय कशाला कॉन्ट्रीब्यूट करतं, असे सगळा त्याचा आलेख, त्याचा आराखडाच पूर्ण तयार करायचा. तर वनस्पतींचे असे सगळे होल जिनोम आता हळूहळू यायला लागलेत आणि होल जिनोमचा डेटा जसजसा येईल तसतसं परत हे क्लासिफिकेशन थोडंफार बदलत जाणार आहे. आणखीन एक बदल मला दिसतो की अल्गोरिदम आता हळूहळू टॅक्सॉनॉमीची जागा घेऊ शकतील अशी एक बारीकशी शक्यता आहे. म्हणजे आता गुगल लेन्स जे आहे त्याच्यावर जर आपण एखाद्या वनस्पतीचा फोटो दिला तर तो त्याच्या परीनं, त्याचं जे अल्गोरिदम जसं लिहिलेलं आहे त्याच्या परीनं त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या वनस्पतीचं चित्र आणि नाव दाखवतो. ते अगदीच सध्या क्रूड स्वरूपात आहे, अगदीच बेसिक आहे, पण हळूहळू हे अल्गोरिदम्स इव्हॉल्व्ह होत जातात, त्याच्यात इनपुट जास्ती दिले जातात. ते तुम्हाला जेव्हा नाव दाखवल्यावर तो तुम्हाला विचारतो हे बरोबर आहे का, तुम्हाला काय वाटतंय, हे आपले जे फीडबॅक असतात त्याच्याने ते इव्हॉल्व्ह होत जातात. ते डेव्हलपर ते जास्ती आणखीन सुपरफाईन करायचा प्रयत्न करतात. तर मग तुम्ही नुसते एखाद्या वनस्पतीचा नमुना दिलात किंवा फुलाचं भाग फोटो काढून त्याच्यात दिलात तर नावं सांगणारे अल्गोरिदम येतील. ते आता अजून 20-25 वर्षांनी ते कितपत ॲक्युरेट असतील याच्याविषयी भविष्यवाणी करणं अवघड आहे, पण त्या दिशेनं वाटचाल चालली आहे. तेव्हा टॅक्सॉनॉमिस्टना, वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञांना हे एक चॅलेंज भविष्यात नक्की भेडसावणार आहे. आणि वर्गीकरण पद्धती एका बाजूला बदलतीये, एका बाजूला इतक्या ज्ञानशाखातून माहिती आपल्या समोर येते. सो आपण म्हणतो ना आपण म्हणतो की माहितीचं जे एकूण धबधबा आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे बुडून जात आहोत आणि त्यातली नेमकी माहिती कशी वापरायची आपण जो अभ्यास करतोय त्यासाठी, हे ठरवणं माझ्या मते या सगळ्या पुढच्या काळात महत्वाचं ठरणार आहे. पण चॅलेंजिंग असणार आहे, पण ती नवीन चॅलेंजेस वर्षानुवर्ष टॅक्सॉनॉमिस्टनी जसे स्वतःला बदल करत गेलेत तसेच ते त्याच्यामध्ये बदल करतील आणि नवीन चॅलेंजेसला तयार होतील अशी मला खात्री आहे. वा मंदार, हे शेवटाकडे येताना मला तू जे आता म्हणलास आणि आपण ज्या एका थीमला धरून बोललो, क्लासिफिकेशन आणि त्याच्यावरची काही टीका, होलनेस आणि आयसोलेशन, तर मला ह्याचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे ह्याच्याबद्दल रिचर्ड फाइनमन आणि त्याचे वडील यांच्यातला एक संवाद आठवतो. फाइनमननी हे लिहून ठेवलंय की त्याच्या शाळेमध्ये तो लहान असतानाच पक्षी निरीक्षणाला जाण्याची एक फॅशन सुरू झाली होती आणि पुष्कळ मुलांच्या आईवडिलांना पक्ष्यांची नावं येत असत, तर त्यामुळे त्या मुलांना सुद्धा पक्ष्यांची नावं सांगता यायची आणि ती अगदी बायोलॉजिकल नेम्स सांगता यायची. तर फाइनमनचे वडील मात्र त्याला काही अशी नावं सांगत नसत. तर त्यावरून एकदा त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं तर ते म्हणाले की हा बा, तू समोर पक्षी बघतोयस तर काय म्हणशील याच्याबद्दल, तू त्याला इथे एखादं नाव काहीतरी सांगशील, मग पलीकडे काय म्हणतात त्याला असं दुसरं नाव सांगशील किंवा कदाचित सायंटिफिक नेम सांगशील, पण याने तुला पक्षाबद्दल काय कळलं असं तुला वाटतंय? तुला पक्षाबद्दल कळायचं असेल तर तुला हे बघितलं पाहिजे की तो आता करतोय काय, तो खातोय काय, तो कुठून आला असेल, तो कधी अंडी घालणार आहे, हे सगळं जेव्हा तू बघशील तेव्हा कुठे तुला थोडासा तो पक्षी समजल्यासारखं होईल. तर हा संवाद फाइनमननी लिहून ठेवला आणि इथे मला उद्दिष्टाची चर्चा ही किती जास्त महत्वाची आहे या निमित्ताने अंडरलाईन होताना दिसतं. आणि आपल्याकडे ना एक महाभारतात एक गोष्ट आहे दुर्योधनाची आणि अर्जुनाची. म्हणजे द्रोण आपल्या शिष्यांची परीक्षा घेत असतात आणि ते प्रत्येकाला विचारत असतात की तुला समोर काय दिसतं. त्यांनी पक्षी समोर ठेवलेला आहे, पेंढा भरलेला, आणि सगळेजण वेगवेगळी उत्तरं देतात. दुर्योधन म्हणतो की मला सगळं दिसतंय, तर तो नापास होतो त्या परीक्षेमध्ये. आणि अर्जुन म्हणतो की मला पक्षाचा डोळा फक्त दिसतोय, आणि तो पास होतो. तर खरी गोष्ट अशी आहे की हे दोन्ही बरोबर तेवढं नाहीये. आपल्याला नेमकं उद्दिष्ट काय आहे हे पहिल्यांदा लक्षात येणं, ह्यानी यातलं कुठली आपण कशावरती फोकस करणार हे ठरत जाणार आहे. तर त्याच्यामुळे ही उद्दिष्टाची चर्चा अशीच पुढे कंटिन्यू होत राहावं ही मला असं वाटतं की आपण सर्वांसाठीच ही एक इच्छा व्यक्त करूयात आणि आजचा संवाद आपण इथे थांबवूयात. फार छान वाटलं गप्पा मारल्याबद्दल, आणि आपण अशाच गप्पा कितीही वेळ मारू शकू असं या निमित्ताने लक्षात आलं. परत कधीतरी नक्की भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.